आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन आणि दोंडाईचा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 71,610 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रेल्वे स्थानकाजवळील गोपाल हॉटेल परिसरात ही कारवाई करण्यात आली. तपासणी दरम्यान 2 संशयितांच्या ताब्यातून प्रतिबंधित विमल पान मसाला, गुटखा आणि सुगंधित तंबाखूची 855 पॅकेट आढळून आली. या प्रकरणी तुषार मधुकर चौधरी आणि विठोबा शरद ठाकूर दोघेही दोंडाईचा येथील रहिवासी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोंडाईचा पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानेही घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. सहाय्यक आयुक्त जी.व्ही. मोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, शशिकांत राणे, अरविंद राऊत आणि मंगेश भावसार यांनी कारवाईत सहभाग घेतला. प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी प्रशासनाची मोहीम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नकुल कुमावत करीत आहेत. प्रतिबंधित गुटख्याच्या विक्रीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने अशा बेकायदेशीर व्यवसायाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. प्रतिनिधी प्रभाकर आडगाळेसह स्वराज्य न्यूज, दोंडाईचा.